गोमंतकातील तमाम गोवेकरांना नारायण खुर्जवेकरांचा नमस्कार। सावित्री फुलेंची 193वी जयंती आज साजरी होत आहे। त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर कार्यक्रम होणार आहे। आज मी या ठिकाणी स्टुडिओमध्ये दोन व्यक्तींना बोलावलं आहे। एक आहे सोमंदा धनराज सुगिरे, नमस्कार। ही पेशाने शिक्षिका आहे, समाजसेविका आहे, कवयित्री आहे आणि साहित्यिक पण आहे। ती महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये कुचेलीला शिकवते। दुसरी आहे संत सोयरोनाथ आंबिये शासकीय महाविद्यालय विरनोडा इथली एक विद्यार्थिनी, तिचं नाव आहे रुबीना शेख। ही मराठीची जाणकार आहे, त्यामुळे आज सावित्रीबद्दल आम्ही जास्तीत जास्त माहिती करून घेणार आहोत। तर आज मुलाखतीच्या कार्यक्रमात मी त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि सावित्रीबाई फुलेबद्दल तसेच महात्मा ज्योतिराव फुलेबद्दल आपण जास्तीत जास्त माहिती मिळवूया। मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो की समाजात एक व्यक्ती जन्माला आली की त्याचं कार्य सुरू होतं। त्यामध्ये सावित्रीबाई फुले जन्माला आली, महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले। त्यांचं एकंदरीत बालपण कसं काय गेलं असं तुम्हाला वाटतं आणि शिक्षण वगैरे त्यांनी कसं काय मिळवलं? भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याविषयी आज आपण विस्तृतपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार। सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला। ते म्हणजे 3 जानेवारी 1831 साली। त्यांचे बालपण पाटील कुटुंबात सुसंस्कारित वृत्तीने झाला। त्यांच्या आईवडिलांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यावरती संस्कार केले। सावित्रीबाई अगदी दयाळू होत्या, प्रेमळ होत्या, कष्टाळू होत्या आणि ते जेव्हा 5 वर्षांच्या झाल्यावर त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंना त्यांच्या लग्नाविषयी त्यांना काळजी वाटू लागले की आपल्या लेकीचं आता लग्न करून द्यायचे आहेत। कारण तो जो काळ होता तेव्हा लेकी 5 वर्षांच्या झाल्यानंतर पालकांना काळजी वाटू लागायची की मुलीचं आता लग्न करून द्यायचं आहे 6व्या वर्षी। तर याची चिंता त्यांना सतावू लागली। मग जेव्हा सावित्रीबाई 6 वर्षांच्या होताना त्यांनी झाले, मग 9 वर्षांच्या वयात त्यांचे लग्न 13 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 मध्ये त्यांचे लग्न होण्यात आले। तर त्यांचे बालपण खूप कठीण होते। त्यांच्यावर जरी चांगले संस्कार झालेले, ते जेव्हा त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाल्यानंतर ज्योतिराव फुलेंनी त्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले। त्यांनी त्यांना खूप शिकविले आणि त्यांना मराठी शिकवली त्यांनी आणि अशा प्रकारे त्यांचे बालपण सुरळीतपणे गेले। मंदाजी, मला प्रश्न विचारतो की ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा काढल्या, मुलींसाठी शाळा काढल्या किंवा शूद्रांसाठी शाळा काढल्या। त्यांना शिक्षणाबद्दल एवढी आवड का निर्माण झाली होती? ज्योतिराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ते होते, भारतातील सामाजिक कार्यकर्ते। ज्या वेळेला त्यांनी शिक्षण घेतलं त्यावेळेला त्यांना ख्रिश्चन मिशनऱ्याच्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, पण त्यांना जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था याच्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट बंद करण्यात आलं आणि मग त्यांचं शिक्षण घरामध्येच चालू झालं। त्यांना शिक्षण घेताना खूप अडचणी आल्या, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था याच्यामुळे ही जी विषमता होती ती त्यांनी अनुभवली होती, लहानपणीच त्यांनी अनुभवली होती। आणि त्यांचं जेव्हा सावित्रीबाईशी लग्न झालं त्यावेळचा जो काळ होता 19व्या शतकातला जो काळ होता तो अतिशय विषमतावादी असा काळ होता। वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, रूढी परंपरा यांनी जखडलेला असा तो काळ होता आणि या काळामध्ये स्त्री जन्मणं म्हणजे एक पाप असं समजलं जायचं। त्या काळामध्ये जेव्हा लहान मुलीचं लग्न मोठ्या पुरुषाशी केलं जायचं आणि जेव्हा ती स्त्री वयामध्ये यायची त्यावेळेला तो पुरुष वयस्कर व्हायचा आणि त्याचा मृत्यू व्हायचा।
मृत्यू झाल्याच्या नंतर त्या स्त्रीला त्याच्याबरोबर त्याच्या अग्नीमध्ये स्वतःला मरावं लागायचं, तिला त्याच्यातच सती जावं लागायचं, ही पद्धत त्या काळची होती. त्याच्यानंतर स्त्री शिक्षण हे त्या वेळेला नव्हतंच, कारण स्त्री जन्मणं म्हणजेच पाप समजलं जायचं. आणि अशी एक प्रथा होती की स्त्री जर शिकली तर त्या अक्षराच्या आळ्या होतात, त्या जेवणात पडतात, धर्म बुडला जातो आणि त्याच्यामुळे स्त्रीला शिक्षण देतच नव्हते. कारण असं हे होतं की जर स्त्री शिकली, स्त्री जर अबला जर सबला झाली तर ह्या कर्मठांचा तबला वाजवल्याशिवाय ती राहणार नाही, आणि म्हणून स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी त्यावेळेलाच ओळखलं होतं की स्त्रियांना शिक्षण देणं फार गरजेचं आहे. कारण जो दिन फक्त एका समाजासाठी त्यांनी विचार केला नाही, तर सगळ्या समाजासाठी त्यांनी विचार केला की हा समाज शिक्षणापासून वंचित आहे, त्याच्यामुळे व्यसन वाढलेलं आहे आणि मेन स्त्रियांवरती अत्याचार खूप होतात, केशवपण केलं जातं, तिच्यावरती विधवा स्त्री झाल्यानंतर तिच्यावरती अत्याचार केला जातो, तिला जे अत्याचार झाल्यानंतर जे होणारं मूल आहे तर त्या मुलासाठी तिला आत्महत्या करावी लागायची, त्या मुलाचं काय होणार आहे. तर हे सगळे प्रश्न त्यावेळेला उभा राहिले आणि ज्योतिराव फुले यांनी म्हटलं की ज्या स्त्रीच्या हातामध्ये पाळण्याची दोरी आहे ती स्त्री जगाचा उद्धार करू शकते. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की स्त्रीला शिक्षण देणं हे अतिशय काळाची गरज आहे. आणि म्हणून ज्योतिराव फुले यांनी आणि सावित्रीबाई फुलेंचे वडील खंडोजी, ज्योतिरावांचे वडील गोविंदराव, या दोघांनी मिळून एक चांगला जावई मिळाला, चांगली सून मिळाली, या उद्देशाने त्या दोघांचं लग्न लावलं. आता लग्न एवढ्या लहान वयात लावलं की त्यावेळी सावित्रीबाईचं वय होतं 9 आणि ज्योतिरावांचं वय होतं 13. तर त्याच्यापूर्वी बालविवाह म्हणून पाळण्यातले विवाह वगैरे व्हायचे आणि ते पण तसेच करत होते. मग यांनी उशीर का लावला? यांची 9 वर्षे आणि त्यांची 13 वर्षे दिसतात, यांनी उशीर का लावला? ज्योतिराव फुले आणि गोविंदराव जे आहेत तर त्यांचे वडील जे आहेत ते थोडेफार त्यांनी समाजामध्ये जी काय हालचाल चालू आहे ती पाहिलेली होती. आणि हे सगळं कशामुळे होतं, हे सगळं विषमता कशामुळे आहे तर मेन शिक्षणामुळे आहे. आणि स्त्रियांवरती अन्याय, कारण स्त्री लहान असताना तिचं लग्न केलं जातं, तर स्त्री मोठी झाली पाहिजे, थोडी तिला कळलं पाहिजे लग्न म्हणजे काय आहे. कारण त्यावेळी जे समाज होता तो अतिशय दीन दुबळा आणि शिक्षणापासून वंचित असल्यामुळे अतिशय व्यसनेने ग्रासलेला असा समाज होता. तेव्हाच त्यांनी ओळखलं की शिक्षण दिल्याशिवाय किंवा शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला कसं जगायला पाहिजे, काय केलं पाहिजे जगताना, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. आणि म्हणून त्यांनी त्यांचं लग्न त्या वयामध्ये लावून दिलं. तरीसुद्धा ते वयसुद्धा त्यांचं खूपच लहान होतं वय त्यांचं त्या मानाने. सावित्रीस घडवणारी माणसं जी होती ना त्याच्यामध्ये खंडोजींचं नाव येतं, गोविंदरावांचं नाव येतं आणि सगुणाबाईचं नाव येतं. या सगुणाबाईने काय केलं दोघांसाठी? सावित्रीबाई ज्या होत्या त्या ज्योतिराव फुले हे होते, महात्मा ज्योतिबा फुले, त्यांची मावस बहीण होती. तर सगुणाबाई जी होत्या त्यांनी ज्योतिराव फुलेंना खूप चांगले संस्कार दिले, त्यांच्या शिक्षणासाठी पाठिंबा दिला, त्यांच्यासाठी खूप लढल्या त्या. कारण त्यांना पण शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या पोराला कशाला शिक्षण मिळत नाही याच्याबद्दलही त्यांनी लढा दिला आणि त्या कुणालाही घाबरल्या नाहीत. आणि जेव्हा सावित्रीबाई जे आहे त्यांचं लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झाल्यानंतर त्यांनी अट्टहास धरला की सावित्रीबाईंना पण शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा पण विकास व्हायला पाहिजे, म्हणून त्या धडपडल्या. त्यांनी ज्योतिबा फुलेंना म्हटलं की तुम्ही त्यांना शिकवा. असं म्हटल्यानंतर ज्योतिबा फुले काय करायचे की शेतात सगळे काम करायला जायचे आणि तेव्हा दुपारचा थोडासा वेळ काढून ते दोघांनाही शिकवायचे, सगुणाबाईंना पण शिकवायचे ज्योतिबा फुले आणि तसेच आपल्या बायकोला सावित्रीबाईला पण शिकवायचे. जमिनीवरती मराठीचे धडे शिकवायचे. एकंदर जमीन त्यांची पाटी होती,
त्याच्यावर मराठीतले धडे गिरवायचे ते आपल्या लेखणीने, आपल्या काठीने. तर अशा प्रकारे त्यांनी उत्तमरित्याने शिक्षण घेतले आणि शिक्षण घेतल्यानंतर मिचेलबाई नावाची एक बाई होती, त्यांनी मग त्यांची परीक्षा घेतली मराठीतून. आणि जेव्हा त्यांना कळालं की सावित्रीबाई आणि सगुणाबाई यांची मराठी खूपच चांगली आहे, तर त्यांनी एका झपाट्यात त्यांना ट्रेनिंगचे जे असतात म्हणजे ट्रेनिंगमध्ये 3ऱ्या वर्षात त्यांना दाखल केलं. आणि एक मी सांगू शकते, सावित्रीबाई जेव्हा लहान होत्या त्यावेळेला त्यांना त्या बाजारात होत्या आणि त्यांना अचानक एक ख्रिश्चन मिशनरी आला आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक दिलं आणि ते पुस्तक त्यांनी उघडून बघितलं सावित्रीबाईंनी, पण त्यांना त्यातलं एक अक्षरही येत नव्हतं. त्यावेळेला त्यांना ते जाणून घ्यायचं होतं की ही काय लिहिलेलं आहे, मला ते समजायला पाहिजे. आणि त्यांना एक उत्सुकता लागली की मला ते वाचायला हवं, मला त्यातलं काहीतरी समजायला हवं. त्यावेळेला जे त्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा तयार झाली आणि तिथूनच खरी क्रांती तयार झाली. सावित्रीबाईंना शिक्षणाची आवड होती आणि पुढेही त्यांनी म्हणजे शिक्षण घ्यायला हवं, स्त्रियांनी शिक्षण घ्यायला हवं म्हणून त्यांनी आपल्या पतीने जेव्हा शिक्षण द्यायला चालू केलं, त्यांचं शिक्षण काय 4 भिंतीमध्ये झालं नाही, त्यांचं शिक्षण शेतामध्ये झालं. अक्षरशः धरणी माता स्वतः पाठी होऊन त्यांच्यासमोर उभी राहिली. गवताच्या काड्या, त्या जवळपासचे दगडगोटे ह्यांनी त्यांची वजाबाकी, गणित असे विषय त्यांचे शेतामध्ये त्यांनी अबकस शिकायला चालू केली. आणि ज्योतिरावांनीही त्यांना अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांना शिक्षण दिलं आणि त्यांनीही ते अतिशय व्यवस्थितरित्या शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पुढे सावित्रीबाईंनी शिक्षण घेण्यासाठी त्यांनी जे काय समाजाने लादून दिलेल्या ज्या एक समाजाने लादलेलं जे होतं की स्त्रियांनी जर शिक्षण घेतलं तर असं होईल, आळ्या होतील, अक्षराच्या आळ्या होतील, धर्म बुडला जाईल, नवरा मेला जाईल, हे एकदा सावित्रीबाईंनी आपल्या पतीला म्हणजे ज्योतिरावांना विचारलं की होय हो शेठजी, त्या आपल्या पतीला शेठजी म्हणायच्या. त्यांनी ज्योतिरावांना विचारलं की असं समाजातील लोक म्हणतात की खरंच स्त्री शिकलं की नवरा मरतो का, त्या अक्षराच्या आळ्या होऊन त्या ताटात पडून नवरा मेला जातो, धर्म बुडला जातो, हे सगळं होतं का. तेव्हा ज्योतिरावांनी त्यांना अतिशय छान पद्धतीनं सांगितलं, हे बघ सावित्री, तुला जर हे जाणून घ्यायचं असेल तर तुला शिकावं लागेल, तुला वाचावं लागेल, तुला लिहावं लागेल, तेव्हाच तुला कळणार आहे की हे काय होतंय, हे खरंच असं होतंय का. आणि तेव्हापासून सावित्रीबाईंनी लिहायला वाचायला सुरुवात केली आणि मग ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण द्यायला चालू केलं. शिक्षण ही अतिशय काळाची गरज होती आणि म्हणून त्यावेळी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढण्यात आली. मंदाजी, त्यावेळेस जरटकुमार विवाह म्हणून व्हायचे, म्हणजे ज्येष्ठ नवरा आणि मुलगी लहान आणि मग त्यांच्या अकस्मात नवरे मरून जायचे. आणि अशा वेळी त्यांची जी हालत होत होती ना, त्या संदर्भाने थोडंसं तुम्ही सांगा बघू. हां, त्या काळी मुली लहान असताना त्यांची लग्न मोठ्या पुरुषाबरोबर व्हायची आणि जेव्हा ती मुलगी वयात यायची त्यावेळेला तो नवरा म्हातारा वयस्कर व्हायचा आणि त्याचं मरण व्हायचं. त्यावेळेला काय व्हायचं की त्या स्त्रियांना सुद्धा त्याच्याबरोबर मरावं लागायचं. किंवा जे एखादी स्त्री राहायची तर तिला अतिशय वागणूक अशी पिळवणूक तिची व्हायची की तिचे केस कापले जायचे, तिला अतिशय विचित्र अवस्था तिची केली जायची, एका खोलीमध्ये बंद केलं जायचं किंवा तिच्यावर अत्याचार व्हायचा. ती बाई पोटामध्ये बाळ असेल तर त्या बाळाचं नंतर काय करायचं, आपण समाजासमोर कसं यायचं, आणि ती बाई स्वतः आत्महत्या करायची. तर हे सगळे प्रकार त्यावेळेला घडायचे आणि म्हणून त्यांनी केशवपन ही पद्धत त्यावेळेला ज्योतिरावांनी बंद केली. त्याच्यानंतर त्यांनी विधवा विवाह, पुनर्विवाह हा सुद्धा त्यांनी चालू केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी बालभ्रूण हत्या ही सुद्धा बंद केली. अनाथ आश्रम त्यांनी काढले, बालकांसाठी आश्रम त्यांनी काढलेले आहेत, त्यांच्यासाठी शाळा काढलेल्या आहेत. तर त्यांनी बरीचशी प्रगती समाजामध्ये केलेली आहे. मेन ज्ञानावरती, शिक्षणावरती त्यांनी भर दिलेला आहे. अशा पीडित ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्यांनी आधार दिलेले आहेत. काशीबाई नावाची स्त्री आहे, विधवा ब्राह्मण स्त्री, तर तिला स्वतः त्यांनी आपल्या घरामध्ये ठेवलेला आहे. तिचा मुलगा जो यशवंत आहे त्याला स्वतः त्यांनी, त्या विधवा काशीबाईंनी जन्म दिला त्या बाळाला आणि त्यांनी स्वतः त्या मुलाचा सांभाळ केला, त्याला डॉक्टर केलं आणि तो यशवंत स्वतः त्यांनी आपला दत्तक पुत्र म्हणून त्यांनी त्याला घेतलेला आहे. आणि त्याचा आंतरजातीय सुद्धा विवाह झाला. आंतरजातीय हो विवाह झालेला आहे. सावित्रीच्या बद्दल तुला काही कविता वगैरे वाचावेशी वाटतील, आहे का तुझ्याकडे? आहे. सावित्रीबाई फुले
यांनी आपल्या नवऱ्यावरती म्हणजे ज्योतिबा फुले यांच्यावरती एक सुंदरशी म्हणजे कवितेच्या रूपाने एक अभंगासारखे एक लिहिलेलं आहे, ते मी वाचून दाखवते. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, त्यांची गोड वाणी मनी घुमे. महार मांगांची करते मी सेवा, आवडीच्या देवा स्मरुनिया. सेवा सत्य धर्म देई समाधान, ठेवी शांत मन आपले रे. ज्योतिबांचे बोल मनात परसा, जीवाचा आरसा पाहते मी. सेवेच्या भावाने सेवा जे करीती, धन्यता पावती मानवात. ऐसा बोध देती अनुभवे ज्योती, मनात ठेविती सावित्री मी. त्यावेळेस सावित्रीबाई कवयित्री होत्या हे लोकांना कळलं आणि त्याची पुस्तकं पण प्रकाशित झाली. ती एक चांगली शिक्षिका पण होती, शिवाय मुख्याध्यापिका म्हणून ती पण प्रसिद्ध झाली. तिच्याबरोबर सगुणाबाईसुद्धा शिक्षिका झाली आणि अनेक शिक्षिका ज्या झाल्या त्यांनी गावोगावी शाळा काढल्या. ज्योतिबाने त्यांना शाळा काढून दिल्या. त्यामध्ये पुण्यामध्ये 18 शाळा काढल्या आणि 18 शाळांमधून ब्राह्मण समाजाची लोकसुद्धा शिकवायला तिथं जात होती. मला एक सांग, पुनर्विवाह ही पद्धत आहे ना, त्यावेळेस त्यांचे तरुण अशा वयातच ती विधवा व्हायची बाई आणि मग ती घरी बसायची. अशा वेळेस पुनर्विवाह ही पद्धत ज्योतिबाने सुरू केली. तुम्हाला त्या संदर्भात काही सांगता येईल का? ज्योतिरावांनी पुनर्विवाह स्त्रियांसाठी पुनर्विवाह ही पद्धत चालू केली, कारण लहान वयातच स्त्री विधवा व्हायची. मग तिचं जीवन जे आहे ते अतिशय कठीण अवस्थेत तिला जगावं लागायचं. एका रूममध्ये तिला बंद केलं जायचं, तिचे केस काढले जायचे, म्हणजे ती विचित्र दिसायची, तिच्याकडे कोणाचं लक्ष नसायचं. त्यावेळेला तिचा विवाह व्हायला पाहिजे, तिच्यावरती अत्याचार होतो. मग ती स्वतः मरण्याचा प्रयत्न करते. असे ज्योतिरावांनी काही स्त्रियांना त्यावेळेला वाचवलं होतं आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की स्त्रीवरचं हे अत्याचार कमी करण्यासाठी पुनर्विवाह हा अतिशय योग्य आहे आणि म्हणून त्यांनी पुनर्विवाहाची पद्धत चालू केली. आणि शूद्रांसाठी पण शाळा नंतर काढल्या आणि त्यामध्ये दलित समाजाची लोक होती. ते त्यांच्या घरातली मुलं शाळेत जाऊन अभ्यास करून शिकू लागली आणि समाजात एक चांगला आदर्श घालून दिला. तर शूद्रासाठी शाळा काढून ज्योतिबाने आणखी काय त्याला मार्गदर्शन केलं? त्यावेळेला क्षुद्रासाठी शाळा नाही, सर्वांसाठी त्यांनी शाळा चालू केल्या. सर्व समाजातील स्त्रियांसाठी, मुलांसाठी त्यांनी शाळा चालू केला. कारण मेन त्यावेळेला स्त्री बाहेर पडणं म्हणजेच एक वेगळं समजायचे. ज्या वेळेला समाजातील ही विषमता होती ही ज्योतिरावांनी स्वतः बघितलेली होती. त्यामुळे ते म्हणायचे की जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. आणि हे जे वातावरण जे आहे, विषमता जी आहे ती कशामुळे आहे तर शिक्षण कमी पडल्यामुळे आहे. जेव्हा शिक्षण आम्ही चालू करेल, जेव्हा शिक्षण लोकांपर्यंत पोहोचेल, त्यावेळेला लोकांच्या मनातील जे वाईट विचार आहेत, वाईट रूढी परंपरा ह्या थोड्या कमी होतील. जेव्हा म्हणून सावित्रीबाईंनी सुद्धा स्वतः शिक्षण द्यायला चालू केलं. त्यावेळेला आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी शिक्षण चालू केलं, सावित्रीबाईंनी शाळा काढल्या. त्या काळात सहज झालेलं नाही, कारण सावित्रीबाईंनी त्यावेळेला खूप त्रास सहन केलेला आहे. लोकांचे शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत. त्यांना ज्या वेळेला शाळा चालू केली त्यावेळेला जेव्हा सावित्रीबाई जायच्या त्यावेळेला लोक गल्ली गल्लीमध्ये थांबून त्यांना त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे फेकायचे, दगडं मारायचे त्यांना. त्यावेळेला मग सावित्रीबाई काय करायच्या, दिवसभर त्या साडीमध्ये असायच्या. त्या आजारी एकदा पडल्या, त्यांच्याकडे साडी घ्यायला सुद्धा पैसे नव्हते, कारण सगळा जो पैसा आहे तो ह्या मुलांसाठी, मुलींसाठी, शाळेसाठी ते घालवायचे. पण सावित्रीबाईंनी नंतर मग एक साडी, त्याच्यावरती त्या थांबल्या नाहीत, त्यांनी परत एक साडी घेऊन जायच्या
जी शेणाची साडी आहे ते बदलायच्या आणि चांगली साडी घालून त्या मुलांना शिक्षण द्यायच्या. अशा पद्धतीनं त्यांचं शिक्षण चालू होतं. एकदा तर असं काय झालं की जे रस्त्याने जी लोक आहेत ते त्यांच्यावर शेण पाणी तर टाकायचेच, पण एकदा तर एका व्यक्तीनं त्यांच्या अंगावरती हात टाकायचा प्रयत्न केला. त्यावेळेला सावित्रीबाई अशा काही त्याला परत मागे फिरून त्याच्यावरती त्यांनी असं काही त्याला चापट मारले की तो अक्षरशः मूर्छित येऊन खाली पडला. आणि ही पहिली क्रांती की स्त्रीनं सुद्धा समाजामध्ये जर तिच्यावर अन्याय होत असेल तर आज सावित्री होण्याची फार गरज आहे. आपण बघतो की खूप ठिकाणी किंवा लहान मुलींवरती सुद्धा अत्याचार बलात्कार होतात. तर ते का होतात? कारण कुठंतरी आमचे संस्कार, स्त्रियांचे संस्कार कमी पडतात. तेव्हा आम्हाला खरी शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजामाता यांनी जसं आपल्या मुलाला पराक्रमी बनवलं त्या पद्धतीनं आम्हाला शिक्षण खरं संस्कार देण्याची गरज आहे समाजामध्ये. त्या काळी सावित्रीबाई फुले यांनी पुढे चालून हळदी कुंकवाचा सुद्धा प्रोग्राम त्यांनी केला. पण त्यावेळेला त्या काळामध्ये त्यांनी हळदी कुंकवाच्या जे स्त्रियांना भेट दिली जाते तर ती त्यांनी वेगळ्या स्वरूपात न देता पुस्तक रूपामध्ये त्यांनी त्यावेळेला ती भेट दिलेली आहे. आणि किती शिक्षणाचं महत्त्व त्यांनी जाणलं होतं की शिक्षणाने काय होतं. आणि आज खरंच आपण बघतो की ग्रामपंचायतीतील सरपंचापासून ती राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रिया गेलेल्या आहेत. ते कशामुळे? तर ज्या सावित्रीने शिक्षणाची पहिली क्रांती केली, शिक्षण त्यांनी चालू केलं, त्याच्यामुळे आजची प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आपल्याला दिसते. आज आम्ही सुद्धा स्त्रिया अतिशय अभिमानानं सावित्रीबाईंच्या बद्दल बोलतो. शिक्षण घेतलंय म्हणून आम्ही इथं काहीतरी आम्ही सांगू शकतो. आम्ही शिकलेलं शिक्षण घेतलं, सावित्रीबाईमुळेच आम्ही बाहेर पडलो, शिक्षण घेतलं, साक्षर झालो, स्वतंत्र झालो. इतकं प्रगती झालेली आहे की खरंच सावित्रीबाईंनी जर त्यावेळेला बसल्या असत्या तर आजची स्त्री आपल्याला तेवढी साक्षर दिसली नसती. आपलं एक लक्षात आलं असेल की आपण जेव्हा चरित्र वाचतो तेव्हा एकमेकाला कारणीभूत असलेली व्यक्ती एकमेकांचा उद्धार करते, प्रगती करते आणि पुढे पुढे नेत असते. सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेंना शिकवलं आणि तिला पुढे आणलं. तो पहिला प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर सावित्रीबाईंना लोकांना शिकवलं, लोकांच्या मुलांना शिकवलं, मुलींना शिकवलं आणि त्या पण बाकीच्यांना पुढे घेऊन जावं लागल्या. तर दोघांचं त्याच्यामध्ये मतभेद असे दिसून येत नव्हते, दोघं काही भांडत नव्हती असं एक त्या चरित्रामध्ये माहिती मिळते आपल्याला. ही माणसं एरवी आजच्या जगात जर बघितलं तर नवरा बायको भांडते, पण ही नवरा बायको भांडली नाही असा एक उल्लेख होतो. तुम्हाला या संदर्भात काही सांगायचं? सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचं फक्त ध्येय होतं की जो समाज आहे त्यांना साक्षर बनवायचं. शिक्षण त्यांना, शिक्षणाशिवाय पर्यायच नाही, शिक्षण दिल्याशिवाय लोक साक्षर होणार नाहीत. कारण त्यावेळचा समाज जो आहे तो व्यसनाधीन झालेला होता. कशामुळे? कारण शिक्षण नव्हतं. आणि ज्योतिराव फुले यांनी जाणलं होतं की हे सगळं कशामुळे होते, तर वंचित जो दुबळा समाज आहे तो शिक्षणापासून वंचित आहे. कारण त्या काळी त्यांना पाणी 19व्या शतकातला जो काळ होता, जी व्यवस्था, धर्मव्यवस्था जी होती ती पिण्याचं पाण्याला सुद्धा स्पर्श करता येत नव्हतं. किंवा जे काही लोक आहेत त्यांना थुंकण्यासाठी पुढे मडकं होतं, पाठीमागं झाडू होता. म्हणजे असे काही त्यावेळेला होतं की त्यांना अतिशय त्यांच्यावरती, समाजावरती त्या अत्याचार व्हायचा. तर हे कशामुळे? तर इथं शिक्षण, विचार त्यांचे कमी पडतात. त्याच्यामुळे शिक्षणाची ही काळाची गरज आहे त्यावेळेला त्यांनी जाणलं होतं. आणि म्हणून ज्योतिराव फुले एका ठिकाणी म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे शिक्षण ही किती काळाची गरज आहे. शिक्षणाशिवाय काहीही व्यवस्थित होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी शिक्षणावरती दोघांनीही भर दिलेले आहे. एकदा ज्योतिराव फुले असेच त्यांच्या तिथून जात होते असेच. त्यावेळेला त्यांना कोणी सांगितलं की एक अज्ञाना नावाचा मुलगा तो शिक्षणापासून वंचित आहे, त्याला शिक्षण मिळालेलं नाही. तर त्यांनी काय केलं, लगेच त्यांचे एक ख्रिश्चन मिशनऱ्याला फोन लावला आणि सांगितलं की असा एक मुलगा दलित समाजातला आहे आणि त्याला शिक्षण नाही, त्याला शिक्षण देत नाहीत, त्याला शिक्षणाची फार गरज आहे, तो चतुर आहे, चाणाक्ष आहे, त्याला शिक्षणाची गरज आहे. तेव्हा त्याचं ॲडमिशन त्यांनी केलं. त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पण त्यांचं लगेच ॲडमिशन केलं त्या मुलाचं. तो मुलगा अतिशय उत्साहाने शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्यानंतर सगळी मुलं बाहेर आली
आणि म्हणाली हा ज्ञाना आमच्याबरोबर बसू शकत नाही, कारण तो अस्पृश्य समाजातला आहे, कारण तो जर वर्गामध्ये आला तर आम्हाला सुद्धा विटाळ होईल, तर आम्ही त्याच्याबरोबर बसू शकत नाही. तेव्हा ते गुरुजी म्हणाले, सर म्हणाले की अरे तू खाली चटईवरती जमिनीवरती बसून शिक्षण घेईल. पण नाही, तरी सुद्धा ती मुलं म्हटली गुरुजी तो चटईवरती बसेल तर चटई जमिनीवरती आहे, चटईचा विटाळ जमिनीला होईल आणि तो विटाळ आम्हालाही होईल, आम्हाला घरी जाऊन आंघोळ करावी लागेल. अशा पद्धतीचं त्यावेळेला वातावरण होतं. ज्योतिराव फुले यांनी विचार केला, अरे ज्या जमिनीवरून, ज्या धरणी मातेवरून आम्ही चालतो, ती धरणी माता कधी मला म्हटली नाही, कधी आम्हाला म्हटली नाही की तुझा मला विटाळ होतो. जे नदी आहेत, नाले आहे, समुद्र आहे, त्याचं आम्ही पाणी पितो, तहानलेले आम्ही पाणी पितो, त्यावेळेला कधी नदी माता आम्हाला म्हटली नाही की तुझा मला विटाळ होतो. सूर्याची किरणं आमच्या डोक्यावरती अभिषेक करतात, कधी सूर्याने सुद्धा आम्हाला कधी म्हटला नाही की तुझा मला विटाळ होतो. मग जो चांभार आहे तो चप्पल घडवतो, त्याची चप्पल तुम्ही पायामध्ये घालता तेव्हा तुम्हाला विटाळ होत नाही. जो कुंभार आहे तो मातीचं मडकं तयार करतो, त्याच्यामध्ये थंड पाणी तुम्ही पिता, त्या मडक्याचं तुम्हाला कधी विटाळ होत नाही, मग माणसाचाच विटाळ का? हा प्रश्न त्यावेळेला ज्योतिरावांना पडला आणि त्यांनी शिक्षणावरती भर दिला. हे सगळं कशामुळे होतं तर इथं शिक्षण कमी पडतं. रुबीनाजी, तू सावित्रीबाईचे लेख जर तुला म्हटलं तर आजच्या जगात तुझं उत्तर काय असेल? मी स्वतःला भाग्यवान मानेन, कारण जर सावित्रीबाईंचा जन्म आपल्या भारत भूमीवरती समजा झालाच नसता तर आज मी तर सोडा तर मुली जे आहेत नाहीतर बायका जे शिक्षित युगपिढी आहे म्हणजे वृद्ध पिढी आहे ते सुद्धा अशिक्षित राहिल्या असत्या. कुणालाच खरा ज्ञान जो आहे ज्ञान ते कधीच प्राप्त झालं नसतं. आणि मी स्वतःला भाग्यवान अशासाठी मानते कारण एक काळ असा होता जेव्हा मुलींना स्वतंत्रपणे कुठे जायला मिळत नव्हतं, आपल्या मर्जीने कुठे जाऊन म्हणजे आता आम्ही मनमोकळ्यापणाने फिरतो, बाजारात जातो, सिनेमाघरात जातो. तर तो एकंदर काळ होता तेव्हा खूप म्हणजे रोकटोक करायचे, इथे जाऊ नको, बंधने टाकायचे मुलींना. म्हणून मंदा सुगरे तुमचं काय उत्तर आहे? हा, सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षण चालू केलं त्यामुळे आज प्रत्येक स्त्री आपल्याला साक्षर झालेली दिसते. कारण आज आपण बघतोय की प्रत्येक पदावरती स्त्री आहे, अतिशय व्यवस्थितरित्या ती काम करत आहे, साक्षर झालेले. आपला परिवार, आपलं समाजात सुद्धा स्त्रीचं स्थान अतिशय व्यवस्थित आहे, उच्च आहे, आदराचं आहे. आणि मला आणखी सांगावंसं वाटतं की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री जेवढी साक्षर आहे, कारण त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक स्त्रीचा विचार केलेला आहे की स्त्रीनं शिक्षण घेतलं पाहिजे, तिनं भरारी घेतली पाहिजे. पण आज मला असं वाटतं की जे मुलींवरती अन्याय अत्याचार होतात ते अत्याचार आजही वाढत आहेत. कारण आज आमची स्त्री कुठंतरी कमी पडते, संस्कार कुठेतरी कमी पडते. त्यावेळेला आज प्रत्येक स्त्रीनं सावित्रीचे विचार जाणले पाहिजे. सावित्री काय होती, सावित्रीनं काय दिलेलं आहे, आम्ही काय घ्यायला पाहिजे, हे प्रत्येक स्त्रीनं जाणून पुढे आपलं पाऊल टाकलं पाहिजे. सो मंदा सुगरे शिक्षिका आणि रुबीना शेख ही विद्यार्थिनी आज आपल्या स्टुडिओत आली आणि आपल्याला विचार विमर्शन करता आलं. सावित्रीबाईबद्दल बरीच माहिती मिळाली, सर्व समाजाला त्याचा उपयोग होईल आणि 193वी जयंती सगळीकडे साजरी होऊन तिचं नाव जगात जास्तीत जास्त कुठेतरी जावं आणि माणसं तशी तयार होत जावं, विद्यार्थी तयार व्हावे, विद्यार्थिनी तयार व्हाव्यात, एवढं सांगून मी हा कार्यक्रम इथं थांबवतो. नमस्कार.